कोणीही शिकवेल. कोण शिकवणार का मला? अरे एक मिनिट, तू इतकं सगळं सांगतेस म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे. मला सांग, तुझे कुकिंगचे क्लासेस आहेत का? हं? आणि त्यासाठी तू स्टुडंट्स गोळा करते, असंच आहे ना? हा हा. असं काहीही नाहीये. उडान टप्पू, मी तुला चांगल्या मनाने मदत करते आणि तू असं काय बोलतोस रे? एक मिनिट, मी सांगितलं होतं का तुला मदत कर म्हणून? हा, सांगितलं होतं? अरे आली मोठी. तू मला ऍटिट्यूड दाखवतोस. कसा आहेस रे तू? तुला नीट बोलता येतच नाही हे का? बघ, मला लेक्चर देणाऱ्यांशी ना मी असाच बोलत असतो. तुला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर नको बोलूस. हा, हे बघ, मला सांग, मी आणि माझी भेळ निवांत चिल करत चाललो होतो की नाही? तू का आलीस काळजी दाखवत? हा, मी बोलवलं होतं का तुला? मी विचारलं होती मदत? सांग ना. आता तर खड्ड्यातच जा. अरे नाही करणार तुला मदत. कसला आगाऊ आहेस रे तू? ए, तू भेळ खा, नाही तर उपाशी नाही तर कुठलीही डाएट कर. मला काय गरज पडलीये? नाही येणार तुझ्या मदतीला. नको येऊ, जा. आगाऊ कुठे? मला पण ना काय उडान टप्पूशी बोलायची गरजच नव्हती. नाही तरी आपलं काम कुठवर आलंय, काहीतरी अपडेट दे. मला ना घरात बसून बसून खूप कंटाळा आलाय, खूप बोर होते मी. नाही करे, तुझ्याशी बोलते मी. कुठे हरवलायस तू? हा. काय इथेच आहेस ना? हा, मी ऐकत होतो, बोल ना. ओह अच्छा, तू माझं सगळं ऐकतोयस का? मग मला सांग, आता मी जे काही बोलत होते, मी काय बोलत होते? काय रे, सांगतोयस ना? सॉरी ऐश्वर्या, मी माझ्याच थॉट मध्ये होतो. काय रे, काय झालं? एनी प्रॉब्लेम? तू ठीक आहेस ना? प्रॉब्लेम म्हणजे हा, एक एक मेजर प्रॉब्लेम झालाय. हो. कोणाचा प्रॉब्लेम? गर्लफ्रेंड प्रॉब्लेम? ऐश्वर्या, एक मुलगी आहे. ओके, म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे, मला माहितच होतं. ऐश्वर्या गर्लफ्रेंड नाहीये, मला ती आवडते. अरे म्हणजे गर्लफ्रेंडच झाली ना? पण ऐक ना, एक हा. एक मुलगा आहे. त्याला मी तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय खरा, पण तो नेमका आता तिच्या शेजारी राहायला आलाय. What? हो. काय करायचं मला कळत नाहीये. आता मी तिला नाही सांगू शकत की तू दुसरीकडे जाऊन राहा, तिथे राहू नकोस. त्या मुलाशी बोलण्याचा तर काही संबंध येतच नाही. मॅक, कुणाशी काही संबंध नसताना आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. तू विसरतोयस का? तू मुळशीत आहेस आणि मुळशीमध्ये माझ्या डॅडांचा काय होल्ड आहे हे तुला चांगलंच माहितीये. ऑफकोर्स. म्हणूनच सांगते, तुझं हे जे टेन्शन आहे ना, हे बाजूला ठेव. आता तुझं टेन्शन हे माझं टेन्शन. हा जो कोणी मुलगा आहे ना, ह्याला तिकडून हाकलून लावण्याची जबाबदारी माझी. आणि मी माझ्या डॅडांना सांगितलं ना, तर ते नक्की यावर काहीतरी सोल्युशन काढते. त्यामुळे आता प्लीज हे तोंड पाडून राहू नकोस. हस आता जरा. थँक्स थँक्स ऐश्वर्या, खरंच तू माझ्यासाठी खूप काही करते. हो, जरा थँक्यू म्हणून तुम्हाला बोर करू नकोस. ऑलरेडी मी इतकी बोर झाले ना. आता आपण कामावर फोकस करूयात का? हो हो, या. येस येस. नशीब. आलात का चिरंजीवांना भेटून? माझ्या लेखाने आज दाखवून दिलं की त्याचा त्याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्याला सुद्धा कष्टांची जाण आहे. तो मेहनतीला घाबरणारा मुलगा नाहीये. आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी जे सामान घेऊन गेले होते ना, ते त्यांनी माझ्या बरोबर परत पाठवलं. नानासाहेब रणदिवे, आता तरी तुम्हाला पटलं का की माझा मुलगा काहीतरी करून दाखवणारच? मित्रा, त्यानं अजून काहीच करून दाखवलेलं नाहीये. हा, पण तुम्ही त्यांच्यासाठी नेलेलं जे सामान होतं ते त्यांनी घेतलं नाही, त्याबद्दल मला आनंद झाला. का विश्वास बसत नाहीये? कसा बसणार? कारण तुम्ही त्याला सतत दिवसत असता. तुला काय वाटतं सुमित्रा, त्याला दिवसून बोलताना मला काय आनंद होतो का ग? तुम्हाला आनंद होत नसला तरी तुम्हाला त्याची काळजी वाटते असंही दिसत नाही मला. काळजी बोलून दाखवली तरच कळते का ग सुमित्रा? मुळात मी त्याला त्रास व्हावा म्हणून घराबाहेर नाही काढलेलं. अगं, त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहावं, माणूस म्हणून जगावं, त्याच्यासाठी काढलंय. अहो, पण हे सगळं त्याला इथे आपल्या डोळ्यासमोर राहून सुद्धा शिकवता आलं असतं की. लहानपणी आपणच त्याला हात धरून चालायला शिकवलं ना. अगं, पण तो आता मोठा झालाय, आता त्याचा हात धरायची गरज नाहीये. तुला आठवतंय सुमित्रा, लहान असताना आपण जेव्हा त्याला हात धरून चालायला शिकवत होतो तेव्हा हळूहळू तो चालायला